ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दिव्यांग बांधवांनी काढला अशोक चव्हाण यांच्या घरावरती भीक मागून मोर्चा। राज्य शासनाच्या जीआर प्रमाणे दिव्यांग बांधवांवरती होणारा खर्च होत नसल्यामुळे आज दिव्यांग कृती संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावरती भीक मागून मोर्चा काढण्यात आला। अशोक चव्हाण यांनी त्यांना लवकरात लवकर दिव्यांगांचा निधी वाटप केला जाईल अशी ग्वाही दिल्यामुळे हे आंदोलन संपवण्यात आलं व यापुढे नांदेड जिल्ह्यातील आमदार व खासदार यांना आम्ही सूचना देऊन देखील आमचा दिव्यांगांचा निधी खर्च होत नाही व आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। यासाठी 15 ते 31 जूनपर्यंत आम्ही हे मोर्चे असे चालू ठेवणार व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्य सरकारमधले मंत्री असो किंवा मग विरोधी पक्षातले नेते यांच्या सभा आम्ही उधळून लावू असा इशारा दिव्यांग कृती संघटनेच्या वतीने देण्यात आला। आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं, भीक मागो आंदोलन। याचं कारण म्हणजे MP लॅड्समधला दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा 30 लाख रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे। तसेच नियोजन विभागाचा शासन निर्णय आहे 2016 आणि 2023 यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव 30 लाख रुपये हा त्या वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे। परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला, त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागो आंदोलन करण्यात आले। त्याची तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला। याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना, कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत अखर्चित आहे। दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलं आहे। खेदाची बाब वाटली। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं। जानेवारी 2025 सुद्धा एक पत्र दिलं, म्हणजे वारंवार पत्रव्यवहार करूनही दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला। आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली। अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल। भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आहे, आमदार निधी असेल खासदार निधी, हा आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं। त्यांच्या